नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। भक्तांची नवस्फूर्ती करणारी तळोशीची रंगूमाता देवी, भक्तांचे श्रद्धेचे प्रतीक। रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या महाड तालुक्यातील तळोशी गावात स्थित रंगूमाता देवीचं मंदिर भक्तांचं श्रद्धास्थान आहे। येथे आल्यावर भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते। त्याच्यामुळे तिच्या दर्शनासाठी नवरात्र उत्सवात हजारो संख्येने भाविक येत असतात। शिवकालीन असलेले हे स्वयंभू देवस्थान महाड तालुक्यातील तळोशी गावी स्थित आहे। छत्रपती शिवाजी महाराज पूर्वी रायगडावरून मोहिमेवर निघताना या देवीचे दर्शन करून जात असत असे या ठिकाणी सांगितले जाते। छत्रपतींच्या सैन्यातील सरदार पिळाजीराव यांच्याकडे या देवीच्या पूजेचा मान होता। पिळाजीराव हे पार्टे कुटुंबाचे पूर्वज। आजही पार्टे कुटुंबियाकडेच या देवीच्या नित्यपूजेची जबाबदारी आहे। पार्टे कुटुंबात एकूण 6 भाऊ। दरवर्षी गुढीपाडव्याला या 6 भाऊंकडे नित्यपूजेची जबाबदारी दिली जाते आणि पुढील गुढीपाडव्याला ती दुसऱ्या कुटुंबाकडे सोपवली जाते। ही प्रथा परंपरागत चालत आलेली आहे। भक्तांना निसर्ग कृपा, रोगमुक्ती व मनोकामना पूर्ण होण्याचा विश्वास या देवीवर आहे। असे म्हणतात की रंगूमाता देवीचा नवस केला की भक्तांच्या इच्छा लवकरच पूर्ण होतात, अशी भक्तांची नितांत श्रद्धा आहे। म्हणूनच नवसाला पावणारी रंगूमाता ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। नवरात्र उत्सवात देवीची मोठ्या भक्तीने पूजा केली जाते। या काळात विविध धार्मिक कार्यक्रम आणि देवीच्या दर्शनासाठी भक्तांची रेलचेल असते। देवीच्या मंदिरात भक्त आपले मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करतात। भक्तांचा अभिमान असलेली रंगूमाता देवीची महती ही फक्त श्रद्धेचीच नाही, तर तिच्या भक्तांमध्ये रुजलेल्या विश्वासाची आहे। अनेक भक्तांनी त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर देवीची पूजा केली आहे। या देवीच्या कृपेने अनेकांची जीवनशैली बदललेली आहे। त्यांची श्रद्धा त्यामुळे अजूनही दृढ झाली आहे। म्हणूनच तळोशीची रंगूमाता देवी ही केवळ एक धार्मिक स्थान नाही, तर भक्तांच्या श्रद्धेचा प्रतीक आहे। तिच्या महतीमुळे अनेकांचे जीवन सुखी आणि समृद्ध होत आहेत। भक्तांनी तिच्या चरणी आपली मनोकामना अर्पण करणे हीच या देवीची खरी पूजा मानली जाते। मंदिर व्यवस्थापनासाठी सरपंच साक्षी सचिन पार्टे, संतोष पार्टे, दिलीप पार्टे, शंकर पार्टे, राजू पार्टे, राकेश पार्टे, संजय पार्टे, नितीन पार्टे, नंदकुमार पार्टे, प्रभाकर पार्टे, समस्त पार्टे भावकी व सर्व तळोशी ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मितेश नवलेंसह तृप्ती भोईर, महाड।